नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व डी.एड. बी.एड धारकांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षक होण्यासाठी लागणारी परीक्षा म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2025. तर मित्रांनो, जे TET 2025चा पेपर देणार आहेत त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत इम्पॉर्टंट ठरणार आहे. तरी पण या व्हिडिओला अवश्य बघा आणि या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगण्यात आलेली आहे ती तुमच्याजवळ नोट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या 23 नोव्हेंबरला जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. तर मित्रांनो, यामध्ये आपण परिसर अभ्यास पेपर क्रमांक 1 साठी कोणकोणत्या घटकावर आणि कसे प्रश्न विचारले जातात, तसेच कोणत्या पुस्तकातून प्रश्न विचारलेले जातात, ह्या संपूर्ण गोष्टींचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत. तर यासाठी आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजेच मागील वर्षी झालेल्या परीक्षेचं या ठिकाणी आपल्याला विश्लेषण करायचं आहे. तर 2024ला जी शिक्षक पात्रता परीक्षा झाली होती त्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये कोणकोणत्या घटकावर आणि कोणकोणत्या वर्गांच्या पुस्तकातून प्रश्न विचारण्यात आले होते त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये बघूया. तर बघा मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदा आमचा व्हिडिओ बघत असाल आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकॉनचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून उरलेल्या जे काही आपल्याला जे परीक्षेचे दिवस आहेत त्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आणि व्हिडिओ आम्ही तुम्हाला पाठवत राहू. तर बघा मित्रांनो, यामध्ये परिसर अभ्यासमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात. तर मित्रांनो, सागर जल जे असते, सागराच्या पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण असते ते खारट असते आणि त्याची जी क्षारता आहे ती मोजण्यासाठी हायग्रोमीटर हे उपकरण वापरण्यात येते. कोणते? तर हायग्रोमीटर. त्यानंतर तुम्ही म्हणाल की बॅरोमीटर काय? तर बॅरोमीटर मित्रांनो हवेचा दाब मोजण्यासाठी वापरतात, हवेचा दाब. त्यानंतर जे थर्मामीटर आहे ते कशासाठी? तर तुम्हाला माहीतच आहे, तापमान मोजण्यासाठी. आणि ॲनिमोमीटर कशासाठी आहे? तर हवेची दिशा किंवा हवेची गती मोजण्यासाठी ॲनिमोमीटरचा वापर करतात. मग सदर प्रश्नाचं उत्तर काय होईल? तर सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी हायड्रोमीटर हे उपकरण वापरतात. त्यानंतरचा प्रश्न बघूया. उद्योगांचे सामाजिक दायित्व खालीलपैकी कोणत्या बाबीतून दिसून येते? तर मित्रांनो, जे काही मोठमोठे उद्योग असतात ज्यांची करोडोमध्ये देवाणघेवाण असते त्यांच्यासाठी सामाजिक दायित्व म्हणून काय असते? तर मित्रांनो, या ठिकाणी 4 पर्याय आहेत. कामगारांसाठी प्रायव्हेट फंडाची तरतूद करणे, कंपनी कराचा भरणा करणे, कंपनी नफ्याची 2% रक्कम CSR फंडात जमा करणे आणि कामगारांच्या मुलांसाठी पाळणा घरे सुरू करणे. तर मित्रांनो, या ठिकाणी खरं उत्तर काय आहे? तर याचं खरं उत्तर आहे कंपनी नफ्याच्या 2% रक्कम जी असते ती CSR फंडात जमा करावी लागते. ज्या मोठमोठ्या कंपन्या असतात त्यांना त्यांच्या करोडोच्या प्रॉपर्टीचे किंवा करोडोच्या उलाढालीतून जे काही त्यांची इन्कम असते त्यांच्या इन्कममधून त्यांना 2% रक्कम ही CSR फंडात जमा करावी लागते. हे असते त्यांचं सामाजिक दायित्व. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. तर त्यानंतरचा जो प्रश्न आहे त्यामध्ये दिलेला आहे आपल्याला की आंतरराष्ट्रीय संघटनांचे नाव आणि मुख्यालय याचे देश यांची योग्य जोडी ओळखायची आहे. तर मित्रांनो, युरोपियन संघ व्हिएन्ना, जागतिक व्यापार संघटना जिनिव्हा आणि सार्क संघटना जकार्ता, आसियान संघटना काठमांडू. तर यामधून युरोपियन संघाची जी व्हिएन्ना आहे ही चुकीची जोडी आहे. त्यानंतर सार्कची जकार्ता नाही आहे, त्यानंतर आसियानची काठमांडू नाही आहे. तर याचं योग्य उत्तर आहे संघटनेचे नाव आणि मुख्यालयाचा देश जो आहे, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी आहे? जिनिव्हा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे योग्य जोडी कोणती होईल? तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, विशेष गरजा असलेल्या मुलामुलींसाठी शिक्षणाची कमाल वय वर्षाची अट काय आहे? तर जे कमाल आहे, तर मित्रांनो पहा, प्रत्येक ठिकाणी 6, 6, 6, 6 हे कॉमन आहे. ठीक आहे. तर याच्यासाठी 14, 10, 18, 15 इथपर्यंत मित्रांनो मर्यादा वाढवली आहे. तर यामध्ये नेमकं उत्तर काय असेल? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 6 ते 18. विशेष गरजा असलेल्या मुलामुलींसाठी शिक्षणाची कमाल वय मर्यादा किती आहे? तर 6 ते 18. त्यानंतर आहे नदी आणि उपनदी यांचा अयोग्य पर्याय म्हणजे चुकीची जोडी ओळखायची आहे आपल्याला. म्हणजे नदी आणि उपनदी. मित्रांनो, पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला सिंधू आणि रावी दिसत आहे. तर मित्रांनो, रावी आणि सिंधू नदीची रावी ही नदी ही उपनदी आहे. त्यानंतर गंगा नदी आणि कोसी नदी ही सुद्धा गंगा नदीची कोसी, गंडक, यमुना ह्या गंगा नदीच्या उपनद्या आहेत. त्यानंतर तुम्हाला दिलेला आहे कृष्णा आणि ब्रह्मपुत्रा
हे या ठिकाणी कुठंतरी आपल्याला विसंगती वाटते, पण तापी आणि गिरणा या महाराष्ट्रातल्या दोन्ही नद्या आहेत. गिरणा नदी तापी नदीची उपनदी आहे आणि कृष्णा नदीची उपनदी ब्रह्मपुत्रा नाही. त्यामुळे पर्याय कोणता होईल, तर पर्याय क्रमांक 3 हे अयोग्य होतील. तर कारण काय, तर ब्रह्मपुत्रा नदी तिकडे पूर्व भागामध्ये आहे, तर कृष्णा नदी ही आपल्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे यांचा काही संबंध येत नाही आणि योग्य नदी आणि उपनदी यांचा अयोग्य क्रम आहे हा, किंवा अयोग्य पर्याय आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो चुकीचा आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. तर मंगळयान हा भारताचा महत्त्वाचा उपक्रम कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे, तर मित्रांनो यामध्ये मॉम, मार्स, ऑर्बिट मिशन आणि मंगळ स्पेस यान असे 4 पर्याय आहेत. तर आपल्याला माहीत आहे की मंगळावर जे यान पाठवण्यात आला होता त्याला नाव देण्यात आलं होतं मार्स ऑर्बिटर मिशन. मग मार्स ऑर्बिटर मिशनचं शॉर्ट फॉर्म काय असणार आहे, तर MOM म्हणजे मॉम ह्या नावानं त्याला प्रसिद्ध करण्यात आले का, तो प्रसिद्ध आहे. कोणता, मंगळयान. कोणता, MOM म्हणजेच मॉम, मार्स ऑर्बिटर मिशन. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे, तर मित्रांनो विज्ञानावरचा या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिसत आहे. खालीलपैकी या गटातील वनस्पती सृष्टीचे उभयचर, उभयचर म्हणजे दोन्हीकडे पहा, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा आणि अँजिओस्पर्मी. तर मित्रांनो या ठिकाणी थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा आणि अँजिओस्पर्मी यामधला योग्य उत्तर काय असणार आहे, तर दोन्हीकडे म्हणजे उभयचर म्हणजे पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे वाढणारी जी वनस्पती आहे ती आहे ब्रायोफायटा. कोणती आहे, तर ब्रायोफायटा हे याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरच आहे तडित रक्षकाच्या रचनेतील वैशिष्ट्ये नसणारा पर्याय कोणता. मित्रांनो हे आपल्याला नवीन नाव दिसत आहे या ठिकाणी, तडित रक्षक. तडित रक्षक म्हणजे काय, तर मित्रांनो जी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वीज वगैरे कोसळते, वीज पडते, त्याच्यासाठी सुरक्षा म्हणून ते तडित रक्षक बसवलेलं असते. तर त्या तडित रक्षकाच्या रचनेतील वैशिष्ट्ये काय असते, तर मित्रांनो याचं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. जे विजेपासून रक्षण करणारं असते त्याला सर्वात वरच्या टोकाला तांब्याची पट्टी असते. ठीक आहे. त्यानंतर एक कंडक्टर दिलेला असतो, तो कंडक्टर तो जमिनीमध्ये गाडलेला असतो, तो वरच्या पट्टीपासून जमिनीमध्ये गाडलेला असतो आणि जमिनीच्या आतून जे आपण अर्थिंग म्हणतो त्या अर्थिंगचा तो त्या ठिकाणी आपण कोळसा व मीठ घालून जो त्याला अर्थिंग देतो तशा प्रकारचा तो एक तडित रक्षक बनवलेला असतो. मग याचं वैशिष्ट्य नसणारा पर्याय कोणता आहे, तर बघा तांब्याची लाल पट्टी हे बरोबर आहे. लोखंडी पत्र्याला जोडलेले पट्टीचे दुसरे टोक हे विसंगत वाटत आहे. बघूया पुढचा, कोळसा व मीठ घालून जमिनीच्या खड्ड्यातील उभा केलेला जाडपत्रा हे सुद्धा त्याला आवश्यक आहे. त्यानंतर तांब्याच्या पट्टीच्या वरच्या टोकाला भाल्याप्रमाणे म्हणजे वरचा टोक एक भाल्याप्रमाणे टोकदार किंवा अणकुचीदार असतो, ज्यामध्ये ते जे वेव्स असतात ते खिचून घेतात किंवा आपल्याकडे आकर्षित करून घेतात आणि ते डायरेक्ट थेट जमिनीमध्ये पाठवले जातात कंडक्टरच्या सहाय्याने. ठीक आहे. तर हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. म्हणजे यामधला पर्याय क्रमांक 2 हा या ठिकाणी आपल्याला विसंगत वाटत आहे. 2 हा पर्याय चुकीचा आहे. लोखंडी पत्र्याला जोडलेले पट्टीचे दुसरे टोक. चला पुढचा प्रश्न आहे, फ्रीजमधून बाहेर काढलेल्या शीतपेयाच्या बाटलीवर बाहेरच्या बाजूला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात, यामागचे कारण कोणते. तर मित्रांनो बघा, आपण जर काचेची किंवा प्लॅस्टिकची जरी बाटली काढला आपण फ्रीजमधून आणि तिला व्यवस्थित पुसून घेतलं आणि बाहेर ठेवलं तरी बाहेर जे हवेमध्ये असलेले बाष्पाचे कण असतात ते बाष्पाचे कण त्या बाटलीला बाहेरून चिपकले जातात आणि या क्रियेला काय म्हणतात, तर या ठिकाणी बाष्पीभवन, संप्लवन, संघनन आणि विलयन. बरोबर ना. तर या ठिकाणी मित्रांनो त्या क्रियेला संघनन असे म्हणतात. संघनन असे म्हणतात. हा विज्ञानावरचा प्रश्न आहे आणि याच्याच बाबतीत जर विचार करायचा झाला तर भूगोलामध्ये याला सांद्रीभवन म्हणतात. काय म्हणतात भूगोलामध्ये, सांद्रीभवन. ठीक आहे. तर विज्ञानामध्ये याला संघनन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर गरम केलेले तूप थंड झाल्यावर घट्ट होणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे. तर आपण तुपाला गरम केल्यानंतर ते वितळते, पातळ होते आणि त्यानंतर समजा जे थंड झालं तर काय होते, तर ते तूप थंड झाल्यानंतर पुन्हा घट्ट होते. म्हणजे हे काय आहे, तर भौतिक बदल आहे. भौतिक बदल म्हणजे पाण्याचा बर्फ होणे, बर्फाचा पाणी होणे, पाण्याची वाफ, हे काय आहे तर भौतिक बदल. आणि रासायनिक बदल काय आहे, तर मित्रांनो दुधाचा, तूप, लोणी, दही वगैरे म्हणजे त्यामध्ये केमिकल प्रोसेस होऊन त्यामध्ये बदल होणे म्हणजे हे रासायनिक बदल. त्यानंतर आवर्ती बदल. आवर्ती बदल म्हणजे काय असते, तर एखादी घटना किंवा एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा वारंवार ठराविक काळानंतर होणे, जसं आपण भरती ओटी म्हणू शकतो. बरोबर आहे.
तर त्याला आवर्ती बदल म्हणू शकता. त्यानंतर अनावर्ती बदल म्हणजे एखादी गोष्ट घडल्यानंतर ती केव्हा घडेल किंवा होणार की नाही याची निश्चिती नसणे म्हणजे ते अनावर्ती बदल. म्हणजे जसं आपण काय म्हणू शकतो त्याला अनावर्ती बदलला, सुनामी. ठीक आहे, तर ह्या झाल्या सुनामी, भूकंपासारख्या ज्या गोष्टी आहेत ह्या अनावर्ती बदलामध्ये येतील. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न कोणता विचारण्यात आला होता, तर विविध ऊर्जेची रूपे व उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा. आता विविध ऊर्जेची रूपे, आता गोट्यांचा खेळ, त्यानंतर गलोल, त्यानंतर प्रकाश संश्लेषण क्रिया आणि वनवा पेटणे. इकडे दिली आहे स्थितीज ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, गतिज ऊर्जा आणि रासायनिक ऊर्जा. ठीक आहे, तर मित्रांनो बघा, गोट्यांचा खेळ म्हणजे आपण ज्या कंचा म्हणतो त्या, त्यानंतर गलोल जे शिकारी पक्षी मारण्यासाठी जे वापर करतात ज्याचा ते गलोल असते. त्यानंतर प्रकाश संश्लेषण क्रिया कशात होते, तर वनस्पतीमध्ये होते. त्यानंतर वनवा पेटणे. ठीक आहे, वनवा जंगलात वगैरे आग लागणे म्हणजे याला काय म्हणतो आपण, वनवा पेटणे. तर याचं योग्य उत्तर काय असेल, तर जे गोट्यांचा खेळ आहे, गोट्यांचा खेळ हा आहे गतिज ऊर्जा. म्हणजे आपण त्या गोटीला प्रेस केल्यानंतर किंवा हातात अंगठीतून सोडल्यानंतर गतिज ऊर्जा राहते, तो खेळ आहे. त्यानंतर गलोल. आता गलोल म्हटल्यावर काय असेल, तर ते गलोल म्हणजे एक मुख्य तिची स्थिती झाली, बरोबर आहे. म्हणजे ती होईल स्थितीज ऊर्जा. म्हणजे पहिल्याचं 3, एचं 3 आहे, बीचा 1 आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहिल्याचा 3, बीचा 1 असा पर्यायी चौथा दिसा आहे. पुन्हा पाहून घेऊ आपण. प्रकाश संश्लेषण क्रिया सी साठी 2 आहे का, हो, प्रकाश संश्लेषण क्रियासाठी प्रकाश ऊर्जेची आवश्यकता आहे. ठीक आहे, त्यानंतर वनवा पेटणे ही रासायनिक ऊर्जा. ओके, चला, म्हणजे याचं उत्तर काय होईल, तर पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर होईल. काय होईल, गोट्यांचा खेळ हा गतिज ऊर्जा. त्यानंतर गलोल जी आहे ही होईल स्थितीज ऊर्जा. त्यानंतर प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ही प्रकाश ऊर्जा आणि वनवा पेटणे हे सरळ रासायनिक ऊर्जा. ठीक आहे, त्यानंतर मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता काय आहे. ठीक आहे, मनुष्यास ऐकू येणाऱ्या म्हणजे आपल्या कानाला जी साऊंड किंवा ध्वनी ऐकू येते त्याची फ्रिक्वेन्सी किती हर्ट्जमध्ये आहे, तर याचं उत्तर आहे मित्रांनो 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्जपर्यंत. ठीक आहे, याच्या दरम्यान आपल्याला ऐकू येऊ शकते. कोणाला, मनुष्याला म्हणजे आपल्याला. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे. तर पुढच्या प्रश्नामध्ये दिलेला आहे H1N1 ह्या विषाणूजन्य रोगाला कोणत्या नावाने ओळखले जाते. तर आता बघा, H1 आणि H1N1, ठीक आहे, तर डेंग्यू, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू आणि कोविड. हा कोविड तर आपल्याला कोरोना आहे, बरोबर आहे ना, कोविड-19 हा आहे. त्यानंतर हा स्वाईन फ्लू आहे, बर्ड फ्लू आहे आणि डेंग्यू आहे. तर डेंग्यूला तो काहीतरी इजिप्सी आहे, बरोबर ना, इजिप्सी आहे याच्यामुळे होतो. आणि बर्ड फ्लू आहे हा H5N1 असा काहीतरी याचं नाव आहे. पण हा ब्लड फ्लू जो आहे, स्वाईन फ्लू नावाचा रोग जो आहे हा H1N1 ह्या विषाणूजन्य रोगाचे नाव आहे स्वाईन फ्लू. ठीक आहे, स्वाईन फ्लू कशाचा आहे, H1N1. ठीक आहे, त्यानंतर मादक पेय तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात नाही, अशा प्रकारे विचारला आहे बघा. ग्लुकोज, फ्रुक्टोज, सॅक्रोमायसिस किण्व आणि लॅक्टोज. सिंपल आहे मित्रांनो, तुम्ही सहजपणे शोधू शकता. यापैकी ग्लुकोज, फ्रुक्टोज, सॅक्रोमायसिस किण्व आणि लॅक्टोज वेगळा पर्याय जरी निवडा म्हणला तरी तुम्ही बिनधास्त डोळे बंद करून लॅक्टोज मारू शकता. नक्की हेच उत्तर आहे त्याचं. काय आहे तर लॅक्टोज. तर मित्रांनो, ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सॅक्रोमायसिस हे तीनही याच्यामध्ये शर्करा असते आणि यांचा वापर हमखासपणे केला जातो. तर या ठिकाणी लॅक्टोजचा वापर केला जात नाही. कशाचं, लॅक्टोजचं. ठीक आहे, त्यानंतर मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणते. तर मित्रांनो, प्रभाकर, ज्ञानोदय, इंदुप्रकाश असे वेगवेगळे नाव आहेत. तर प्रभाकर यामधून शतपत्रे प्रकाशित झाली होती. ज्ञानोदय, त्यानंतर ज्ञानोदयमध्ये पहिले चित्रे छापण्याचा उपक्रम ज्ञानोदयने केला आहे. त्यानंतर दर्पण, बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे, आणि इंदुप्रकाश. तर मित्रांनो, यामध्ये मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणते आहे, तर मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र आहे दर्पण. बाळशास्त्री जांभेकर यांचं हे पहिलं वर्तमानपत्र आहे. कोणतं, दर्पण. ठीक आहे, त्यानंतर आहे विविध धर्माच्या संदर्भाने खालीलपैकी गटात न बसणारा पद कोणता किंवा कोणते. तर या ठिकाणी अग्यारी, अवेस्ता, सिनेगॉग आणि
विहार असे दिले आहे मित्रांनो. बघा आता अग्यारी काय आहे, सिनेगाग आणि विहार. विहार म्हणजे काय आहे तर हे बौद्ध धर्माचं धार्मिक ठिकाण आहे. त्यानंतर सिनेगाग काय आहे तर जीव धर्माचं पवित्र स्थळ आहे, धार्मिक स्थळ ज्याला आपण प्रार्थना स्थळ म्हणतो. ठीक आहे, म्हणजे जसं हिंदूंचं मंदिर, मुसलमानांचं किंवा मुस्लिमांचं मस्जिद, सिखांचा गुरुद्वारा असते, त्याप्रमाणे बौद्धांचं विहार, ज्यू लोकांचं सिनेगॅग, पारसी धर्माचं अग्यारी आणि जो अवेस्ता आहे, अवेस्ता हा मित्रांनो धर्मग्रंथ आहे. पारसी लोकांचा धर्मग्रंथ आहे अवेस्ता. त्याचे अवेस्ताचे वेगवेगळे प्रकार आहेत, ज्या जेंदा अवेस्तासारखे, जेंदा अवेस्ता वगैरे म्हणतो आपण ते वाले. म्हणजेच अवेस्ता या ठिकाणी वेगळा होईल. तर बाकीचे आहेत धार्मिक प्रार्थनास्थळे, विविध धर्माची प्रार्थनास्थळे, आणि जो अवेस्ता आहे तो आहे धर्मग्रंथ. ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी कोकणातील दशावतारी नाटकांचे वैशिष्ट्य कोणते? मित्रांनो दशावतारी नाटक 10व्या वर्गाच्या इतिहासातील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मग दशावतारी नाटक कुठे होतात तर गोवा आणि कोकण. यानंतर सुगीनंतर म्हणजे जे काही हलाखीचे कामाचे दिवस आहेत, म्हणजे उत्पादन वगैरे निघाल्यानंतर, त्यानंतर जेव्हा खाली वेळ असतो त्या काळामध्ये कोकणामध्ये दशावतारी नाटकांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये विष्णूचे 10 अवतारांवर ते नाटक आयोजित केले जाते. विष्णू, वराह, वामन वगैरे वगैरे असे त्याच्या अवतारांवर नाटक केलं जाते आणि त्या नाटकाचा बहुतेक भाग हा पद्यमय असतो. ठीक आहे, पद्यमय असतो. विघ्नहर्ता गणपतीला ते वंदना करतात, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्या आहेत. तर आपण याच्यातले वैशिष्ट्य कोणते ते बघूया. प्रायोगिक नाटकाचा प्रकार आहे का तर मित्रांनो नाही आहे. पहिल्या नंबरचं ऑप्शन चुकीचं आहे. त्यानंतर नाटकातील बहुतेक भाग गद्यमय असते म्हणते. गद्यमय नाही तर मित्रांनो तो पद्याच्या माध्यमातून सादर केला जाते, हेही नाही. त्यानंतर नाटकातील पात्रांचा अभिनय रंगभूषा व वेशभूषा परंपरागत असते. मग मित्रांनो जर आपल्याला विष्णूंच्या 10 अवतारांवर जर ऐतिहासिक पौराणिक जर नाटक किंवा त्या प्रकारचं नाटक सादर करायचं आहे तर आपल्याला ती वेशभूषा परंपरागत असणे, कारण त्यामध्ये लाकडी मुखवटे वगैरे यांचा वापर केला जातो, जे जुन्या काळात व्हायचे त्या पद्धतीने. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मग आता पर्याय तिसरा जर बरोबर असेल तर चौथा 100% हे चुकीचं असणार आहे. आधुनिक असते म्हणते वेशभूषा, आधुनिक वेशभूषा राहतच नाही, तर ती वेशभूषा कशी असते परंपरागत असते. म्हणजे याचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. त्यानंतर शिवरायांनी रायरीच्या किल्ल्यास रिकामी जागा तर तोरणा किल्ल्यास हे नाव दिले. मित्रांनो हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वर्ग 7वीच्या इतिहासातला हा प्रश्न आहे. त्यानंतर 4थीच्या इतिहासात सुद्धा मिळेल, पण एवढं डिटेल्समध्ये मिळणार नाही. पण 7वीच्या इतिहासामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी डिटेल्स माहिती देण्यात आली आहे. तर शिवरायांनी रायरीच्या किल्ल्याला रायगड, रायरीच्या याच्यावरून रायरेश्वर राजा मंदिरावरून रायरेश्वर, रायगड, रायरी असं केलं आहे ना, तर रायरेश्वराच्या नावावरून त्याला रायगड असं नाव देण्यात आलेलं आहे. रायरीच्या किल्ल्याला कोणतं नाव दिलं होतं? रायगड. मग आता तोरणा किल्ल्याला कोणतं तर तोरणा किल्ल्याची भव्य दिवे पाहून त्याला प्रचंडगड असं छत्रपती शिवाजी महाराजांनी नाव दिलं होतं. म्हणजे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 रायगड. रायरीच्या किल्ल्याला रायगड आणि तोरणा किल्ल्याला प्रचंडगड. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे. तर पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की खालीलपैकी संत नामदेव यांच्याबाबत योग्य विधाने. तर हे सुद्धा मित्रांनो तुम्हाला 4थी आणि 7वीच्या दोन्ही पुस्तकामध्ये इतिहासामध्ये पाहायला मिळणार आहे. तर संत नामदेवान यांच्याबाबत खालीलपैकी विधान कोणते? तर संत नामदेव महाराष्ट्रातील आद्य कीर्तनकार आहेत, 100% बरोबर आहे. त्यानंतर आपल्या विचारांचा पंजाबपर्यंत प्रसार केला, अगदी बरोबर आहे. कारण संत नामदेवांच्या लिखाणापैकी किंवा त्यांनी जी पदे लिहिली, श्लोक लिहिली, त्या पदांपैकी सिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये 61 पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. कोणाच्या तर महाराष्ट्रातील संत नामदेवांच्या लिहिलेल्या 61 पदांचा त्यांच्या गुरु ग्रंथ साहिब या पवित्र धर्मग्रंथामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे याचं पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2 आहे, पर्याय क्रमांक 3 आहे आणि म्हणजे पर्याय क्रमांक 3 म्हणजे सर्वच्या सर्व बरोबर आहेत. म्हणजे याचं उत्तर होईल 4
ए, बी व सी योग्य, तीनचे तीनही योग्य. आणि मित्रांनो, याबद्दल जर तुम्हाला या संतांबद्दल किंवा महाराष्ट्रातील संतांबद्दल जर तुम्हाला डिटेल्समध्ये बघायचं असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे किंवा यापूर्वीही आपण याची डिटेल माहिती देणारा एक व्हिडिओ टाकलेला आहे. तो तुम्ही व्हिडिओ बघून महाराष्ट्रातील संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत रामदास या सर्व संतांची माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तुम्ही प्लेलिस्ट चेक करू शकता. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण त्यांच्याबद्दल डिटेल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहेत सविस्तरमध्ये. ठीक आहे, चला. त्यानंतरचा प्रश्न विचारण्यात आला होता, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री या पदावरील व्यक्ती कोणते काम पाहत असत? तर मित्रांनो, जे छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळाचा जो तक्ता आहे तो तक्ता तुम्हाला या ठिकाणी पाठच करून ठेवायचा आहे, कारण त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण 8चे 8ही त्या ठिकाणी अष्टप्रधान मंडळातील 8ही मंत्री पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे मंत्री जे होतं त्या मंत्र्याचं काम होतं पत्रव्यवहार सांभाळणे. कोणतं काम होतं? पत्रव्यवहार सांभाळणे. तर अशा प्रकारे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वर्ग 4 किंवा 7वीच्या पुस्तकातून तुम्ही ते बघून घेऊ शकता आणि सर्वच्या सर्व तुम्ही 8चे 8ही मंत्री, मग अमात्य काय होतं, न्यायाधीश कोण, सुमंत कोण, सबनीस, हे सगळीच्या सगळे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. चला, पुढचा प्रश्न बघूया काय आहे. तर पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता मित्रांनो, केंद्र सरकारने सुरू केलेली खडू-फळा मोहीम ऑपरेशन ब्लॅकबोर्ड, ठीक आहे, खडू-फळा मोहीम कशा संदर्भात होती? तर मित्रांनो, जो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986चा आला होता, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 नुसार हे आपल्याला 9व्या वर्गाच्या इतिहासात पाहायला मिळणार आहे. तर खडू-फळा मोहीम हे कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे प्राथमिक शिक्षणासाठी. कोणत्या शिक्षणासाठी? प्राथमिक शिक्षणासाठी. म्हणजे पर्याय क्रमांक 3, प्राथमिक शिक्षणासाठी खडू-फळा मोहीम ऑपरेशन ब्लॅक बोर्ड ही योजना राबवण्यात आली होती. त्यानंतर योग्य जोड्या जुळवा. ठीक आहे, आता योग्य जोड्या जुळवामध्ये कोसबाड प्रकल्प, शारदा सदन, सेवा सदन, महिला दक्षता समिती. तर यामध्ये 8व्या वर्गाच्या इतिहासातील हे प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. 8व्या वर्गाच्या इतिहासामध्ये कोसबाड, तर कोसबाडच्या टेकडीवरून हे लिखाण किंवा हे पुस्तक अनुताई वाघ यांचं प्रसिद्ध आहे. कोणाचं आहे? तर अनुताई वाघ यांचं. ठीक आहे. त्यानंतर शारदा सदनची स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई. मग पंडिता रमाबाई कुठे दिसते? 1 नंबर. त्यानंतर सेवा सदन आणि शारदा सदन यामध्ये थोडं कन्फ्यूज होऊ शकते मित्रांनो, पण शारदा सदन आहे पंडिता रमाबाई आणि सेवा सदन आहे रमाबाई रानडे. काय? रमाबाई रानडे. त्यानंतर महिला दक्षता समिती, आता शेवटचा राहिलेला पर्याय कोणता आहे? तर प्रमिला दंडवते. मग या ठिकाणी कोणता पर्याय जुळत आहे? पहिल्याचं तिसरा, त्यानंतर दुसऱ्याचा पहिला, 3-1. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी जोड्या जुळवून उत्तर द्यायचं आहे. अगदी सोपं आहे मित्रांनो, फक्त तुम्ही अभ्यास करत चला, काहीही कठीण नाही. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न काय आहे? तर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण असावी लागतात? तर मित्रांनो, ग्रामपंचायतच्या सदस्याची निवडणूक आपल्याला जर लढवायची आहे तर वयाची 21 वर्षे पूर्ण लागतात. मतदान करायचं आहे तर आपल्याला 18 वर्षे, जर समजा पंचायत समितीसाठी आपल्याला काय असते तर 25 वर्षे. ठीक आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद जर लढवायची असेल तर 25 वर्षे. त्यानंतर म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? तर ग्रामपंचायत सदस्य म्हणून जर तुम्हाला निवडून यायचे असेल किंवा येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जर तुम्हाला सरपंच व्हायचं असेल तर तुम्हाला वयाची 21 वर्षे पूर्ण असली पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे, लोकसभा हे रिकामी जागा सभागृह आहे. तर यामध्ये वरिष्ठ, कनिष्ठ, द्वितीय, कायमस्वरूपी. मित्रांनो, लोकसभा ही दर 5 वर्षांनी विसर्जित होते. मग विसर्जित झाली म्हणजे कायमस्वरूपी आहे का? नाही आहे. मग लोकसभेच्या नंतर त्याच्या वर असते वरिष्ठ सभागृह, तर लोकसभेच्या वर असते राज्यसभा आणि लोकसभा काय आहे तर खाली. म्हणजे काय होईल? लोकसभेला कनिष्ठ सभागृह म्हणतात आणि वरिष्ठ सभागृह काय आहे तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा हे कायमस्वरूपी सुद्धा आहे. पण लोकसभा ही विसर्जित होत असते, दर 5 वर्षांनी विसर्जित होत असते. त्यामुळे लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. ठीक आहे. चला,
कनिष्ठ सभागृह आहे. यामध्ये तुम्हाला लोकसभा राज्यसभा यांच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात किंवा संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात, त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष कोण, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण, यावरही तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतरचं आहे भूदलसाठी जनरल तर वायुदल दलसाठी काय. तर मित्रांनो जे भूदल म्हणजे आर्मी वगैरे जे असते त्या आर्मीचं किंवा भूदलाचा जो मुख्य असतो अधिकारी किंवा मुख्य अधिकारी असतो त्याला काय म्हणतात तर त्याला जनरल म्हणतात. तर मग वायुदलाच्या अधिकाऱ्याला काय म्हणतात तर दलाच्या अधिकाऱ्याला एअर चीफ मार्शल म्हणतात. ठीक आहे, काय म्हणतात एअर चीफ मार्शल. नाही तर मित्रांनो बघा एअर चीफ जनरल एअर चीफ ॲडमिरल असं दिसत आहे ना तुम्हाला. तर एअर 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 सगळीकडे एअर आहे म्हणजे सगळीकडे हवाच हवा आहे. त्यामुळे थोडं काळजीपूर्वक असे प्रश्न वाचायचे. नेमकं काय तर एअर चीफ मार्शल. आता ॲडमिरल कोणाला म्हणतात तर ॲडमिरल म्हणतात मित्रांनो जो नौदल असते नेव्ही नौदलाच्या जो मुख्य असतो त्याला ॲडमिरल म्हणतात. भूदलाचा मुख्य अधिकारी असतो त्याला जनरल म्हणतात आणि वायुदलाचा असतो तो एअर चीफ मार्शल असे म्हणतात. ठीक आहे, त्यामुळे याचं योग्य उत्तर होईल एअर चीफ मार्शल. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रपतींची निवड करताना प्रत्यक्ष मतदान खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य सहभागी होतात. तर मित्रांनो आपण बघा ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये मतदान करतो, पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार आणि खासदार म्हणजे विधानसभा आणि लोकसभा. ठीक आहे, पण जेव्हा राष्ट्रपतीची निवडणूक होते हे आपल्याला कधी माहीतच होत नाही. माहीत झालं तरी कोण मतदान करायला कोण जातो तर हे आमदार खासदार. मग आमदार खासदार कोणते तर लोकसभेचे खासदार जे की संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे. त्यानंतर राज्यसभेचे खासदार जे की संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. आणि विधानसभेचे सर्वच्या सर्व विधानसभांचे आमदार, सर्वच्या सर्व राज्यातल्या विधानसभांचे जे असतात ते आमदार. म्हणजे याचं उत्तर काय येईल 3चे 3ही पर्याय क्रमांक 4 ABC हे सगळेच्या सगळे बरोबर आहेत. ओके, चलो पुढचा प्रश्न काय आहे तर पुढचा प्रश्न देण्यात आलेला आहे गटपर्वताचा बाबत विसंगत बाब कोणती. तर मित्रांनो गटपर्वताला ठोकड्याचा पर्वत असं म्हटलं जाते. 10व्या वर्गाच्या भूगोलातील हा या ठिकाणी प्रश्न आहे. सॉरी माय मिस्टेक, 9व्या वर्गाच्या भूगोलातील हा प्रश्न आहे. तर गटपर्वत म्हणजे काय तर ठोकड्याचा पर्वत असतो. मग दाब ताण भूकंप वगैरे वगैरे किंवा ज्या काही अंतर्गत हालचाली होतात त्यामुळे गटपर्वताची निर्मिती होते. मग गटपर्वताचा माथा टोकदार असतो. मित्रांनो गटपर्वताचा माथा टोकदार नसतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आहे चुकीचं. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 चुकीचं आहे. अरे याबाबत विसंगत बाबत म्हणत आहे म्हणजे पहिलं चुकीचं दिसत आहे आपल्याला. बघून घेऊ पुढचं काय आहे तर गटपर्वताचे उतार तीव्र असतात. अगदी बरोबर मित्रांनो, एकदम उतार तीव्र असतात आणि डायरेक्ट कड्याप्रमाणे असतात गटपर्वताचे उतार. समजा की कडा जसे खाली लोटून दिलं की धाडकन खाली पडेल अशा पद्धतीचे ते कडे असतात. तर कड्यासारखा याचा उतार असतो. त्यानंतर गटपर्वताचा उचललेला भाग ठोकड्यासारखा दिसतो. मित्रांनो मी तुम्हाला पूर्वी आधीच सांगितलं आहे गटपर्वताला ठोकड्याचा पर्वत सुद्धा म्हटलं जाते. जसे की आपल्या भारतामधील मेघालय पठार, आफ्रिकेतील ब्लॉक फॉरेस्ट हे गटपर्वताची उदाहरणे आहेत. ठीक आहे, त्यानंतर गटपर्वतावर सुरुवातीच्या काळात शिखरे नसतात. हेही त्याचं पर्याय बरोबर आहे. म्हणजे 2, 3 आणि 4 बरोबर आहे. पहिला पर्याय या ठिकाणी चूक आहे. म्हणजे याचं उत्तर काय होईल तर पर्याय क्रमांक 1 गटपर्वताबाबत विसंगत बाब कोणती आहे तर पर्याय क्रमांक 1 गटपर्वताचा माथा टोकदार नसतो तर तो सपाट असतो. ठीक आहे, चला पुढचं आहे जागतिक स्थान निश्चिती म्हणजे GPS प्रणाली. जे GPS प्रणाली आहे या संगणकीय नकाशामध्ये प्रणालीच्या प्रामुख्याने कशाचा वापर करण्यात येतो. यामध्ये पर्याय आहेत रेडिओ लहरी, अवकाशीय संकेत, संगणक कोडिंग, अक्षवृत्त आणि रेखावृत्त. त्यानंतर मित्रांनो हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडत आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. तुम्ही जो GPSवर जी काही टाईम होते बरोबर ना, GPSवर जी स्थान निश्चिती होते, स्थान निश्चिती GPS प्रणालीद्वारे आपण कोणत्याही एखाद्या स्थानाला सर्च करतो. यामध्ये नेमकं कोणत्या गोष्टीचा या ठिकाणी वापर केला जातो, त्या प्रणालीमध्ये कोणत्या गोष्टीचा या ठिकाणी वापर करण्यात येतो हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. बघू किती D.Ed B.Ed धारकांना किंवा शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येते ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर
रेडिओ लहरी, संगणक कोडिंग, अवकाशीय संकेत आणि अक्षवृत्त रेखावृत्त या 4 पर्यायापैकी एक तुम्हाला कन्फर्म उत्तर बरोबर सांगणे आहे, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतरचं आहे थंड प्रदेशातील बर्फ हे रिकामी जागा नसते. आता थंड प्रदेशातील जे बर्फ असते बघा, बर्फ आणि हिम, ठीक आहे. तर या ठिकाणी एक संघ, भरीव, भुसभुशीत आणि पारदर्शक. तर मित्रांनो बर्फ आणि हिममध्ये फरक असतो. तर हिम कसं आहे तर बारीक 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 असतो आणि त्यानंतर बर्फ कसा जमल्यानंतर तो बर्फ होते. मग जर जमल्यानंतर म्हणजे तो जमणे म्हणजे एका ठिकाणी एकत्र जमा होणे म्हणजे एक संघ होणे. त्यानंतर तो भरीव होतो नक्की. आणि पारदर्शक, बर्फ हा पारदर्शक असतो पण बर्फ हा भुसभुशीत नसतो, तर हिम भुसभुशीत असतो. काय असतो? हिम. तो बारीक बारीक फवारा जो येतो हिमचा तो भुसभुशीत असतो. त्यामुळे एकसंघ, भरीव आणि पारदर्शक हे या ठिकाणी बर्फाबाबतीत आहेत. तर बर्फ हा भुसभुशीत नसतो, हे हिमाबाबतीत आहेत, हिमाच्या बाबतीत. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मागच्या वर्षी म्हणजे 2024च्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये परिसर अभ्यास या घटकावर विचारलेले 30चे 30ही प्रश्न पाहिले. यामध्ये बघा इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यासपासून ते 10वीच्या इतिहास भूगोलापर्यंतचे सर्वच्या सर्व विषयातील प्रश्न विचारलेले आहेत. तर इतिहास, भूगोल, विज्ञान सर्वच्या सर्व. त्यामुळे आपल्याला आता मित्रांनो परीक्षेमध्ये कोणत्या गोष्टी रेफर करायच्या आहेत तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलेलं असेल. तर अशा प्रकारे अपेक्षा करतो की ही माहिती आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आणि यावर बरेच प्रश्न रिपीट होण्याची चान्स असतात मित्रांनो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.